नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी गणित या विषयातील उदाहरण संग्रह क्रमांक 34 मधील उदाहरणे पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष उदाहरणे बघूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यापैकी सर्व मूळ संख्या लिहा. आता मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय? पहा, ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या असते. उदाहरणार्थ पहा, 2 आहे, 3 आहे, 19 आहे. जसं 2चे दोनच विभाजक आहेत 1 आणि 2. 3चे दोनच विभाजक आहे 1 आणि 3. 19चे दोनच विभाजक आहेत 1 आणि 19. म्हणजे ज्या संख्यांचे 1 आणि 30 संख्या 1 आणि 30 संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यापैकी सर्व मूळ संख्या लिहा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या सोयीसाठी 1 पासून 20 पर्यंतच्या एकूण सर्व संख्या लिहून घेऊ आणि त्यातल्या कोणत्या संख्या मूळ संख्या आहेत ते आपण शोधून काढू. चला तर मग 1 पासून 20 पर्यंतच्या सर्व संख्या आपण लिहून काढू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पहा मित्रांनो, 1 ही अशी संख्या आहे ज्याचे एकच विभाजक आहे. म्हणून 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. म्हणून 1ला आपण सोडून देऊ. आपल्याला पाहिजे मूळ संख्या. 2 ही अशी संख्या आहे ज्याचे दोनच विभाजक आहे 1 आणि 2. पुढची संख्या 3. 3चे दोनच विभाजक आहे 1 आणि 3. ठीक आहे. पुढची संख्या आहे 4. 4 ही संयुक्त संख्या आहे, त्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 5 ही मूळ संख्या आहे कारण याचे दोनच विभाजक आहेत 1 आणि 5. पुढची संख्या आहे 6. 6चे 1 2 3 आणि 6 असे 4 विभाजक आहेत. म्हणून 6 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 7. 7चे दोनच विभाजक आहे 1 आणि 7. म्हणून 7 ही मूळ संख्या होईल. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 8. 8चे 1 2 4 आणि 8 असे 4 विभाजक आहे, त्यामुळे 8 हे मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 9. 9चे 1 3 आणि 9 असे 3 विभाजक आहेत, म्हणून 9 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 10. 10चे 1 2 5 आणि 10 असे 4 विभाजक आहे, त्यामुळे 10 ही मूळ संख्या होणार नाही. ठीक आहे. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 11. 11चे 1 आणि 11 असे दोनच विभाजक आहे, त्यामुळे 11 ही मूळ संख्या होईल. पुढची संख्या आहे 12. 12चे 1 2 3 4 6 आणि 12 असे विभाजक आहेत, त्यामुळे 12 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 13. 13चे 1 आणि 13 असे दोनच विभाजक आहेत, त्यामुळे 13 ही मूळ संख्या होईल. ठीक आहे. पुढची संख्या आहे 14. 14चे 1 2 7 आणि 14 असे विभाजक आहेत, म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, म्हणून 14 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 15. 15चे 1 3 5 आणि 15 असे 4 विभाजक आहे, त्यामुळे 15 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 16. 16चे 1 2 4 8 आणि 16 असे विभाजक आहे, म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, म्हणून 16 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या बघू. पुढची संख्या 17. 17चे 1 आणि 17 असे दोनच विभाजक आहे, त्यामुळे 17 ही मूळ संख्या होईल. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 18. 18चे 1 2 3 6 18 असे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 18 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 19. 19चे 1 आणि 19 असे दोनच विभाजक आहे, त्यामुळे 19 हे मूळ संख्या होईल. पुढची संख्या बघू. पुढची संख्या आहे 20. 20चे 1 2 4 5 10 आणि 20 असे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 20 हे मूळ संख्या होणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मूळ संख्या शोधून काढलेल्या आहेत. चला तर मग प्रश्न सांगितल्याप्रमाणे आपण त्या मूळ संख्यांचे लेखन करू. मूळ संख्या आहेत 2 3 5 7 11 13 17 आणि 19. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नात सांगितल्याप्रमाणे
1 पासून 20 पर्यंतच्या आपण सर्व मूळ संख्या शोधून काढलेल्या आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 21 ते 50 या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा. आता मित्रांनो, संयुक्त संख्या म्हणजे काय हा आपल्याला प्रश्न पडलेला असेल. तर बघा, ज्या संख्यांचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात ती संख्या संयुक्त संख्या असते. उदाहरणार्थ 4, 6, 16 या संख्यांचे 2पेक्षा जास्त विभाजक आहे. 1 आहे, 2 आहे, 4 आहे. 4चे विभाजक 3 आहे म्हणजे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, म्हणून 4 ही संयुक्त संख्या होईल. जसं 6 आहे, 6चे 1, 2, 3, 6 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, म्हणून 6 ही संयुक्त संख्या होईल. जसे 16चे 1, 2, 4, 8, 16 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, म्हणून 16 ही संयुक्त संख्या होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलेलंच असेल, ज्या संख्यांचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. ठीक आहे. चला तर मग आपण आपल्या सोयीसाठी 21 पासून ते 50 पर्यंतच्या सर्व संख्या लिहून काढू आणि त्यामध्ये कोणत्या संख्या संयुक्त संख्या आहे ते आपण शोधून काढू. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 21 पासून 50 पर्यंत सर्व संख्या आपण लिहून काढलेल्या आहेत. आता या संख्यापैकी कोणत्या संख्या संयुक्त संख्या आहे आपण शोधून काढू. पहा मित्रांनो, पहिली संख्या आहे 21. 21चे 1, 3, 7 आणि 21 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 21 ही संयुक्त संख्या होईल. ठीक आहे. पुढची संख्या आहे 22. 22चे 1, 2, 11 आणि 22 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 22 ही संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 23. 23चे 2च विभाजक आहेत, 1 आणि 23, त्यामुळे ही मूळ संख्या आहे, संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 24. 24चे 1, 2, 4, 8, 12 आणि 24 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 24 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 25. 25चे 1, 5 आणि 25 असे 2पेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 25 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 26. 26चे 1, 2, 13 आणि 26 असे 2पेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 26 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 27. 27चे 1, 3, 9 आणि 27 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 27 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 28. 28चे 1, 2, 4, 7, 14, 28 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 28 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 29. 29चे 2च विभाजक आहेत, 1 आणि 29, त्यामुळे 29 हे मूळ संख्या होईल, संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 30. 30चे 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहेत, त्यामुळे 30 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 31. 31चे 1 आणि 31 असे 2च विभाजक आहे, त्यामुळे 31 हे मूळ संख्या होईल, संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 32. 32चे 1, 2, 4, 8, 16, 32 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 32 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 33. 33चे 1, 3, 11, 33 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे ही संख्या संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 34. 34चे 1, 2, 17, 34 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 34 ही संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 35. 35चे 1, 5, 35 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 35 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 36. 36चे 1, 2, 3, 6, 9, 18, 36 असे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 36 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 37. 37चे 2च विभाजक आहेत, 1 आणि 37, त्यामुळे 37 हे मूळ संख्या होईल, संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 38. 38चे 1, 2, 19,
आणि 38 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 38 हे संयुक्त संख्या होईल. ठीक आहे. पुढची संख्या आहे 39. 39चे 1, 3, 39 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 39 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 40. 40चे 1, 2, 4, 5, 10, 20, 40 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 40 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 41. 41चे 1, 41 असे दोनच विभाजक आहेत, त्यामुळे 41 हे मूळ संख्या होईल, संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 42. 42चे 1, 2, 6, 7, 21, 42 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 42 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 43. 43चे 1 आणि 43 असे दोनच विभाजक आहेत, त्यामुळे 43 हे मूळ संख्या होईल, संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 44. 44चे 1, 2, 4, 11, 22, 44 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहेत, त्यामुळे 44 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 45. 45चे 1, 5, 9, 45 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 45 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 46. 46चे 1, 2, 23, 46 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 46 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 47. 47चे दोनच विभाजक आहेत, 1 आणि 47, त्यामुळे 47 हे मूळ संख्या आहे, ते संयुक्त संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 48. 48चे 1, 2, 4, 12 आणि 48 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 48 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 49. 49चे 1, 7 आणि 49 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 49 हे संयुक्त संख्या होईल. पुढची संख्या आहे 50. 50चे 1, 2, 5, 10, 25, 50 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 50 हे संयुक्त संख्या होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न सांगितल्याप्रमाणे 21 पासून 50 पर्यंत असणाऱ्या सर्व संख्यामधील संयुक्त संख्या कोणत्या आहे ते आपण शोधून काढल्या. चला तर मग 21 पासून 50 पर्यंतच्या असणाऱ्या सर्व संयुक्त संख्याचे आपण लेखन करू. 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 42, 44, 45, 46, 48, 49, 50. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा उदाहरण सोडवलेला आहे. चला तर मग पुढचं उदाहरण बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालील संख्येपैकी मूळ संख्येभोवती अशी खूण करा. अशी म्हणजे गोलाची खूण करा. तर पहा मित्रांनो, प्रश्न सांगितलेला आहे की खाली काही संख्या दिलेल्या आहेत, ठीक आहे, आणि या संख्येपैकी मूळ संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्या भोवती गोल करायचं आहे. आणि मूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. ज्या संख्यांचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात, ती संख्या मूळ संख्या असते. चला तर मग बघूया कोणत्या संख्या मूळ संख्या आहे. तर पहिली संख्या आहे 22. 22चे 1, 2, 11 आणि 22 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 22 हे मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 37. 37चे 1 आणि 37 असे दोनच विभाजक असल्यामुळे 37 हे मूळ संख्या होईल. 37वर गोल करू आपण. पुढची संख्या आहे 43. 43 या संख्येचे दोनच विभाजक आहेत, 1 आणि 43, त्यामुळे 43 ही मूळ संख्या होईल, त्याला गोल करू. पुढची संख्या आहे 48. 48चे 1, 2, 4, 8, 12, 24, 48 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 48 हे मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 53. 53चे 1 आणि 53 असे दोनच विभाजक आहे, त्यामुळे 53 ही मूळ संख्या होईल, 53ला आपण गोल करू. पुढची संख्या आहे 60. 60चे 1, 2, 3, 5, 6, 10, 20, 30, 60 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 60 ही मूळ संख्या होणार नाही. ठीक आहे. पुढची संख्या आहे 91. 91चे 1, 7, 91 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 91 हे मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 57. 57चे 1, 3, 57 असे दोनपेक्षा जास्त विभाजक असल्यामुळे 57 ही मूळ संख्या होणार नाही.
पुढची संख्या आहे 59. 59चे 1 आणि 59 असे दोन विभाजक आहे, त्यामुळे 59 ही मूळ संख्या होईल. ते 59ला आपण गोल करू. पुढची संख्या आहे 77. 77चे 1, 7, 11 आणि 77 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 77 ही मूळ संख्या होणार नाही. पुढची संख्या आहे 79. 79चे 1 आणि 79 असे दोनच विभाजक आहे, त्यामुळे 79 हे मूळ संख्या होईल, त्यामुळे आपण 79ला आपण गोल करू. पुढची संख्या आहे 97. 97चे 1 आणि 97 असे दोनच विभाजक आहे, त्यामुळे 97 ही मूळ संख्या होईल, त्यामुळे आपण 97ला गोल करू. पुढची संख्या आहे 100. 100 या संख्येचे 1, 2, 5, 10, 20, 50, 100 असे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे 100 ही मूळ संख्या होणार नाही, त्यामुळे आपण 100ला गोल करू शकत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न सांगितल्याप्रमाणे दिलेल्या संख्येपैकी ज्या संख्या मूळ संख्या होत्या त्यांना आपण गोल केलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या? तर आपलं उत्तर येईल 2. फक्त 2च अशी संख्या आहे, फक्त 2च अशी मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. इतर सर्व मूळ संख्या विषम संख्या आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा उदाहरण संग्रह सोडवला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.